येणाऱ्या नवरात्रीसाठी सुंदर सुंदर आरास देवीसमोर कशी करायची आणि कशा पद्धतीने सजावट करायची ही तुम्ही देवीसमोरही आरास करू शकता, रांगोळी म्हणून बाहेरही काढू शकता किंवा जिथे एंट्री असेल हॉलमध्ये तिथेही तुम्ही सजावटीसाठी ठेवू शकतात किंवा अशा पद्धतीचं डेकोरेशन करू शकतात। नागिलीची पानं घेतलेले आहे। नागिलीची पानं बराच काळ चांगले राहतात, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा रियूज पण करता येतो आणि देवीला प्रिय असणारा असा विडा या नागिलीच्या पानापासूनच बनवला जातो। मी इथे शेवंतीची फुलं आणि नागिलीची पानं, रांगोळी यापासून सुबक असे आरास तयार करत आहे। तुम्हाला या सर्व प्रकारच्या आयडियांमध्ये कोणती सर्वात जास्त आवडली मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हीही तयारीला लागलात का तेही कळवा। देवीसाठी आरास जेव्हा तुम्ही करतात तेव्हा जे देवी त्या आगमनाने आनंदी होते, अशी आपली जय्यत तयारी पाहून ती आपल्याला चांगले शुभ आशीर्वाद देते। जिथे चांगली गोष्ट असेल, जिथे सुशोभीकरण चांगलं असेल तेथे नक्कीच आपलं पटकन लक्ष जातं। त्याच पद्धतीने असतं की आपण जे खूप छान पद्धतीने डेकोरेट केलेलं आहे आणि शुद्ध भावनेने भगवंताचं नामस्मरण करता करता जी गोष्ट केलेली आहे ती भगवंताला जास्त आवडते। म्हणूनच आई जगदंबेची सेवा करण्याचा हा महापर्वाचा काळ वर्षातून 2दा येतो, त्यापैकी हा आश्विन महिन्यातला काळ। सर्वांना आई भगवती खूप शुभ आशीर्वाद देवो। आता पहिली आरास झाली आहे, आता दुसऱ्या आरास करण्यासाठी आपण हिरव्या बांगड्या घेतलेल्या आहे आणि 2 मोठे फुलं 2 छोटे फुलं घेत आहोत। मोठं फूल म्हणजे आपल्या पायाचा पुढचा भाग आणि छोटं म्हणजे मागचा भाग, असं म्हणून त्याचा आपण फुलांच्या पण पाय तयार करणार आहोत। तर हे झाले पाय, आता त्याला बोटं काढून घेऊयात। पांढरं फूल असल्यामुळे बोटं काढण्यासाठी लाल रांगोळी वापरली। खूप सुबक हे पावलं दिसतात। नुसते पावलं जरी काढले दरवाजाच्या बाहेर किंवा आपले जी आरास मांडलेली आहे देवीचा कळस त्याच्यासमोर तरीही चालेल, खूप सुंदर आणि छान दिसतात। त्यानंतर याच्या शेजारी नागिलीच्या पानांचं सुशोभीकरण आपण करत आहोत। चैत्र नवरात्र आणि आश्विन नवरात्र असे 2 महापर्व देवीच्या सेवेसाठी आपल्याला मिळतात। या कालावधीमध्ये जास्तीत जास्त माता लक्ष्मीची कृपा, माता जगदंबेची कृपा आपल्यावर होण्यासाठी आपण देवीची अनन्य प्रकारे सेवा करत असतो। पिढीजात ज्या पद्धतीने सेवा केली जाते त्या पद्धतीने किंवा नवीन पद्धतीने सेवा करणे हे गरजेचे असते। कोणत्याही रूपात परमेश्वरी जगदंबेची सेवा करणं खूप चांगलं ठरतं। आपण या ठिकाणी देवीला अलंकार दिलेले आहेत, हार, कानातले, नथ, मंगळसूत्र, बांगड्या, हळदी कुंकू। आता एक कुठल्याही पद्धतीचा कापड टाकून तुम्ही त्यावर अशा पद्धतीचे आरास मांडू शकता जेणेकरून ते दिसायलाही चांगलं दिसेल। यामध्ये तुम्ही रंग कुठलाही घेतला कापडाचा, जे फुलं आपल्याला उपलब्ध असतील त्याच्या विरुद्ध किंवा गडद रंग घ्यायचा, म्हणजे जे आपण सुशोभीकरण करत आहोत, जे आपण बनवत आहोत आरास ती खूप चांगली दिसते। आता इथं पांढरा आणि ऑरेंज 2 वेगळे रंग आहेत आणि ऑरेंज म्हणजेच जो नारंगी रंग आहे तो खूप उठून दिसत आहे, म्हणून त्याच्यामध्ये जी आरास केलेली आहे ती देखील स्पष्ट दिसत आहे। अशा पद्धतीने आपण सुंदर अशी आरास देवीसमोर मांडू शकतो। यानंतर देवीला जे अलंकार दिले जातात त्या अलंकारांमध्ये जे जे तुम्हाला शक्य असेल तुम्ही त्या अलंकारांचा उपयोग इथे करू शकतात। देवीला जोडवे, खणनारळ अशा सगळ्या गोष्टी देतात, त्यामुळे तुम्ही मांडणी करताना त्याचाही उपयोग करू शकतात।
ज्यांना आवड आहे त्यांनी नक्कीच हे करावं. मातेला देखील नक्कीच आवडेल आणि आपल्याही मनाला प्रसन्न वाटेल. आपण आता इथे गोल स्वरूपामध्ये पानं रचून मग त्याच्यावर फुलांची आरास केलेली आहे. आता प्रत्येक पानावर एक एक अलंकार ठेवत आहोत. देवीला फुलही चालते, तुम्ही गजरा, फूल, वेणी काहीही वाहू शकतात. आपण एकेका पानावर एक एक वस्तू ठेवूया. नथ, कानातले, मंगळसूत्र, हळदी कुंकू, फूल. त्यानंतर आपण इथे ठेवत आहोत बांगड्या. थोडं 5-6 असल्या तर ते जास्त छान वाटतात बघायला. यानंतर आपण फणीकरंडा ठेवलेला आहे आणि दक्षिणा आणि सुपारीला असं छान डेकोरेट केलेलं आहे, त्याच्यामुळे ती अधिक सुंदर वाटत आहे. आता आपण बघूया की पूर्ण सरळ रेषेत आरास कशी मांडायची. तर आपण नागलीचे पानं सरळ रचून घेतलेले आहेत. फुलं तुमच्याकडे किती उपलब्ध आहेत त्यानुसार तुम्ही फुलांची मांडणी करू शकता. जर कमी असेल तर 2 पानांमध्ये 1 फूल ठेवायचं. जर जास्त असेल तर दाट असा रेषच फुलांची माळ जशी ओवली आहे तसं बनवून घ्यायचं. त्यानंतर तुम्ही प्रत्येक एक पान आड करून फूल ठेवू शकतात किंवा तुम्ही त्याच्यावर पुन्हा आपण आधी ठेवलेले अलंकार ठेवू शकता. मध्यभागच्या पानावरती आपण सुपारी आणि पैसा ठेवून घेतलेला आहे. बाकी 1 बाय 1 फुले ठेवले आणि आता बांगडी आणि त्याच्यामध्ये तांदूळ टाकून घेत आहोत. बांगड्या यांनी वेगळंच अट्रॅक्शन निर्माण होते आपल्या पूजेला. आपण फणीकरंडा ठेवून घेतला, याच्यामध्ये अजून क्रिएटिव्ह आपण काय करू शकतो तर प्रत्येक ठिकाणी बांगडी ठेवू शकतो. त्याच्याने अजून एक चांगल्या पद्धतीची आरास येथे तयार होते. आपल्याकडे जे उपलब्ध असेल त्याच्यामधून बनवण्याचा प्रयत्न करायचा. आता आपल्याकडे आपण जर पान आणि फुले विकत आणलं तर आपल्या घरामध्ये आपण पूजेसाठी वापरणारे जेवढेही साहित्य आहे ते वापरू शकतो. आपण ताम्हण घेतलेला आहे, तर ताम्हणामध्येही कशी आरास करायची ते आपण बघूया. ताम्हणामध्ये पाणी टाकून तुम्ही फक्त फुलेही त्यात टाकू शकतात, परंतु फक्त फुलांनी इतकं एकच रंगाचे फुलं असल्याने मी इथे पानांचा वापर करत आहे. पानांचा वापर केल्यानंतर अर्ध पान ताम्हणात आणि अर्ध पान बाहेर, म्हणजे ताम्हण पूर्णतः दिसणार नाही, अशी ही एक सुंदर आरास वाटेल. म्हणून यामध्ये पानं अर्ध्यापेक्षा जास्त बाहेर आहेत. फुलं एकावर एक असं मध्यभागी रचून घ्यायचे. खूप सुंदर ही आरास बनते. जर तुम्ही बाहेर प्रवेशद्वाराच्या तिथे बनवणार असाल तर अत्तर जे आहे ते फुलांना लावायचं आहे, जेणेकरून घरात येते वेळी तो सुंदर अत्तराचा सुवास आपल्याला येत राहील. याच्यावरती सुंदर असं छोटंसं मडकं आहे, त्याच्यात तांदूळ भरून त्याच्यावरती सुपारी ठेवलेली आहे. आता याला अजून फुलं तुमच्याकडे असतील तर 2 पानांच्या मध्ये 1 फूल ठेवायचं आहे. आपल्याकडे असलेल्या सामग्रीच्या दृष्टीने कुठलीही आरास करायची. कमी सामग्री असेल तर तशी ही आरास करता येते. कमीत कमी वस्तू वापरून, कमीत कमी गोष्टींचा उपयोग करून आपण हे आरास बनवलेले आहेत. आता शेवटपर्यंत तुम्ही आलेला आहात आणि शेवटी तुमच्यासाठी एक ॲडिशनल, जर आपल्याला घराला तोरण करायचं असेल विड्याचे पानं आणि फुलांचं तर कसं करावं. एक बांगडी घ्यावी, त्याला चिकट टेप एका बाजूने लावून घ्यावा आणि जी चिकट बाजू आहे ती वर ठेवावी. अशा पद्धतीने आपण त्याला पान लावलं, फूल लावलं, पान फूल असं क्रिस क्रॉस करून घ्यायचं. अगोदर पानं लावायचे आणि मग उरलेल्या मध्यभागी जागेमध्ये 1 फूल लावायचं. असं आपल्याला जेवढं दरवाजाची लेंथ असेल आपल्या तेवढं करून घ्यायचं, जेणेकरून ते तोरण म्हणून तुम्हाला वापरता येईल. अशा पद्धतीने पुढे टेप उघडत चालायचं आणि आपल्याला जेवढी लेंथ पाहिजे तेवढं हे तोरण बनवून घ्यायचं. त्याच्या दुसऱ्या एंडला पण आपण बांगडीच लावणार आहोत, जेणेकरून आपल्याला एक दसऱ्याच्या दिवशी देवीचा जो प्रवेश होतो, देवी जे आनंदात सीमा उल्लंघनासाठी निघते, तर त्याला हे छान तोरण होतं. शेवटचा भाग आपण कापून घेतला आहे आणि तिथेही आपण चिकट टेप लावून
बांगडी सिक्युअर करून घेतलेली आहे. असं छान तोरण तयार होतं. याला तुम्ही अजून अट्रॅक्टिव्ह बनवू शकतात. आपण आता कुमकुम घेतलेला आहे आणि टूथपिकच्या साहाय्याने छान पद्धतीने शुभ लाभ आणि